नमस्कार शेतकरी मित्रांनो. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या खतामध्ये जीवामृत आहे का? जीवामृत जीवामृत म्हणजे काय? अरे मी सांगतो ना. जीवामृत म्हणजे ज्या खतामध्ये जमिनीला लागणारं अमृत असतं त्या द्रवाला जीवामृत म्हणतात. सोपं आहे. बर, जीवामृत कसे तयार करतात मी सांगतो ना. जीवामृत कसे तयार करतात तर देशी गाईचे शेण, गाईचे गोमूत्र, देशी गूळ, डाळीचे पीठ, वडाच्या झाडाखालची माती, तुळशीची पानं आणि इतर थोडेफार नैसर्गिक घटक ऍड केले आणि ते आंबवून ठेवले तर जीवामृत तयार होते. बर, जीवामृतचे फायदे काय? जीवामृतचे फायदे ते पण मी सांगतो की जीवामृत जेव्हा तुम्ही शेतामध्ये वापरता तेव्हा तुमच्या शेतीची पोत चांगली होते, पोषण क्षमता वाढते. बरं, फळझाडांना फळझाडांची वाढ चांगली होते, फळांची संख्या वाढते. भाजीपाल्याला वापरतो भाजीपाला चांगला येतो. ऊस वगैरे ह्याला वापरलं तर ऊस चांगला येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्पादन वाढतं, जमिनीमधले जीवाणूची संख्या वाढते. अजून काय? अच्छा, बर, आता हे तयार कधी करायचं, वापरायचं कधी, कशाला टेन्शन घेताय? रघुनाथ ॲग्रो आहे ना. रघुनाथ ॲग्रोचं गोमाता जीवामृत ऑलरेडी मार्केटमध्ये खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला कशासाठी वापरायचं आहे ते सांगा आणि त्याचं मार्गदर्शन घ्या. आणि आपलं मार्गदर्शन फ्री असतं आणि तुमच्या शेतामध्ये तुम्हाला मोफत पोच केलं जातं. कशाला काळजी करताय? तर तुमच्या खतामध्ये जीवामृत आहे का? नाही? अरे फोन करा खालील नंबरवरती फोन करा आणि मागवून घ्या. पावसाळा चालू झालाय, खतं टाकायची वेळ आलेली आहे शेतामध्ये. तुम्ही कधी मागवणार? उत्पादन काढा, रासायनिक खतावर नका राहू. आता ऑर्गॅनिक खतं वापरा, शेती वाचवा. पोरांना सांगा ऑर्गॅनिक खतं वापरायला. नमस्कार.